काश्मीरमधील अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सोपोर बांदीपूर इथले विद्यार्थी शॉर्ट टर्म स्कूलिंग प्रकल्पासाठी पुण्यात दाखल झालेत। 3 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने अभ्यासाचं नुकसान होऊ नये यासाठी भारतीय लष्कर आणि पुण्यातील स्वयंसेवी संस्था असीम फाउंडेशनने या मुलांना पुण्यात आणलेले आहे। हा नेमका प्रकल्प काय, उपक्रम काय, पाहूया। हे आहेत जम्मू काश्मीरच्या सोपोर बांदीपूर गावातील आर्मी गुडविल स्कूलचे विद्यार्थी, जे पुण्यातील मिलेनियम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत। दहशतवादी कारवाया आणि काश्मीरमधील तणावाच्या परिस्थितीमुळे गेल्या 3 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने आणि घराबाहेर पडता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं। ते नुकसान टाळण्याकरता काश्मीर माध्यमिक मंडळाचे 7वी ते 10वीतले विद्यार्थी तेथील अभ्यासक्रमाचे धडे पुण्यामध्ये गिरवतायत। सतत अस्थिर वातावरणामध्ये राहणारी ही मुलं मनातून प्रचंड घाबरलेली, कोलमडलेली आहेत। मात्र पुण्यातल्या मोकळ्या वातावरणामध्ये या विद्यार्थ्यांच्या मनावरचा तणाव जाणवत नाहीये। हमें यहाँ पे हर कोई सब्जेक्ट सिखाते हैं, मैथ सिखाते हैं और बहुत अच्छे तरीके से, और हमें लग रहा है हमारे अंदर कुछ चेंजेस आई हैं। क्या माहौल है सर? वहाँ तो सर अभी हमारे हालात बहुत ख़राब है, हमारे हालात वहाँ और अभी बहुत ख़राब है। इसलिए सर हमारे 4 महीने हो गए हम घर पे बैठते हुए सर, इसलिए हम यहाँ आए हैं कुछ सीखने के लिए, और हमें उम्मीद है सर कि हम यहाँ कुछ सीख के जाएंगे। गुडविल सोपोर कश्मीर से आया हूँ यहाँ, और मुझे बहुत अच्छा लगा कि हमें मौका मिला वहाँ से यहाँ आने का, और हमने बहुत सारी चीज़ें यहाँ सीखी, देखी। कश्मीर में इस वक्त बहुत हालात ख़राब हैं। कश्मीर में स्कूल 3 महीने से बंद पड़े हुए। पुण्यामध्ये मोकळ्या वातावरणामध्ये वावरणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सतत अडचणीमध्ये असलेल्या आपल्या पालकांच्या सुरक्षेबाबत भीती असते। त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या काश्मीरी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी थेट सरकारकडेच लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे। सरकार से ये अनुरोध करते हैं, चाहे कुछ भी हो जाए, देखिए अगर दुकान बंद है, दुकानदार दूसरे दिन दुकान खोल सकता है, अपना नुकसान पूरा कर सकता है। ऐसे ही मजदूर का नुकसान भी पूरा हो सकता है, लेकिन जो बच्चों का एजुकेशन सेक्टर में नुकसान हो रहा है वो मुझे लगता है पूरा नहीं हो सकता है। इसलिए मैं सरकार से ये अनुरोध करता हूँ कि जैसे भी हो स्कूल रिओपन कीजिए। काश्मीरची मुलं येऊन शिकतायत शाळेमध्ये, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या लोकांचा सहभाग आहे। फॉर एक्झाम्पल काश्मीरची मुलं, त्यांच्या फॅमिलीज, सिम फाउंडेशन, द आर्मी आणि आपली पद्धतीने घडून येतो ना, तेव्हा त्याची गंमत वेगळीच असते। प्रत्येकजण करू शकतो, त्याच्यापेक्षा त्याच्या टोटलच्याहून जास्त एक चांगली गोष्ट घडून येते, ते आपल्याला दिसतंय। असीम फाउंडेशनच्या पुढाकारामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना मोकळा श्वास लाभत आहे। त्यांच्या या प्रयत्नांना आर्मी गुडविल स्कूलचे देखील सहकार्य लाभलंय। वर्ष असीम फाउंडेशन हे जम्मू काश्मीरमध्ये काम करत आहे। तिथला संवाद, विश्वास आणि विकास या माध्यमातून त्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांच्या विकासाबद्दल आपल्याला काय काय करता येईल यासाठी संस्था गेले 16 वर्ष काम करते। सध्या आम्ही शॉर्ट टर्म स्कूलिंग याच्यासाठी इथे 20 विद्यार्थ्यांना बोलवलं आहे। ही आमची दुसरी बॅच आहे, ज्याच्यात आत्ता बांदीपूर आणि सोपूर या भागातनं 20 विद्यार्थी हे सहभागी झालेले आहेत। इन बच्चों को हम देश की मेन स्ट्रीम के साथ जोड़ना चाहते हैं। हम उनको ये दिखाना चाहते हैं कि उनके सामने बहुत सुनहरा भविष्य है, जिसको वो एजुकेशन के साथ आगे बढ़ा सकते हैं। आर्मी ऐसे नोबल कॉज के लिए काम करती रही है और हम करते रहेंगे। हम ये इंश्योर करेंगे कि ये यूथ मेन स्ट्रीम में आए और इंडिया के डेवलपमेंट में कंट्रीब्यूट करें। धुमसणाऱ्या काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना असीम फाउंडेशनच्या रूपानं भविष्य घडवणारा देवदूतच भेटलाय, असं म्हटल्यास आता अतिशयोक्ती ठरणार नाही। त्यातच दहशतवाद्यांचं समूळ उच्चाटन करण्यास तत्पर भारतीय सैन्य विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासही हातभार लावत असल्यानं त्यांच्या या उपक्रमाचंही काश्मीरमधील नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे। सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे।